एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली राज्यावरती सध्या मोठं संकट आल्याचं बघायला मिळतंय। पुढचे 3 तास धोक्याचे असणार आहेत। प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे, घराबाहेर पडणं टाळावं आणि या संदर्भातली जी काही अपडेट असणार आहे, कोणत्या भागात कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। अनेक भागांमध्ये परवापासून अतिमुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आलेलं आहे। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा काल ठप्प झाली होती। आजही पावसाचा परिणाम लोकलवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मागील 3 दिवसांच्या पावसामुळे मुंबईची तुंबई झालेली आहे। अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। आता पुढील 3 तास मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। पुढील 3-4 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईत रिमझिम पाऊस कायम आहे। वाहतूक सुरळीत झाली आहे, मात्र आता पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे। सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे। काल मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं, वाहतूक कोंडी देखील झाली होती। मात्र आज पहाटेपासून पावसाचा जोर कमी असून रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे। ढगाळ वातावरण कायम असल्यानं जोरदार पावसाची शक्यता आहे आणि तसा इशाराही देण्यात आलेला आहे। वसई विरारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस सुरूच आहे। 2 दिवसापासून पावसानं हाहाकार माजलेला असून शहरातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय। अनेक सोसायट्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। नालासोपारा पूर्व पश्चिम भाग, वसई पूर्व पश्चिम विरार पूर्व पश्चिम भाग पाण्याखाली गेलेला आहे। पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जीवनदानी मंदिर ट्रस्टकडून जेवणाचं वाटप करण्यात आलेलं आहे। मरीन ड्राईव्हवर समुद्राच्या उंच लाटा बघायला मिळतात। प्रशासनाकडून समुद्र किनाऱ्यावर जाण्याचं टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या उंच लाटा दिसतात। पाण्याची पातळी वाढल्यानं परिसरात शुकशुकाट आहे। नेहमी गर्दी असणाऱ्या मॉर्निंग वॉकसाठी नागरिक व पर्यटकांचा अभाव दिसतोय। आज पावसाचा जोर कमी आहे, पण समुद्र अजूनही खवळलेला आहे। प्रशासनाकडून नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस होताना दिसतोय। धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात देखील वाढ झालेली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाऊस झाला आहे की नाही किंवा सध्या पाऊस सुरू आहे हे देखील आम्हाला नक्की कळवा।